स्टालिनच्या नेतृत्वामध्ये USSR मध्ये प्लॅनिंगचं कार्य सुरू झालं होतं. सो या प्लॅनिंग या परिस्थितीमध्ये यांनी काय केलं की जी तुमची अर्थव्यवस्था आहे या इकॉनॉमीमध्ये तुम्हाला प्लॅनिंगच्या माध्यमातून आपल्या संसाधनांना योग्य किंवा प्रभावी रित्या याचा वाटप झाला पाहिजे, संधीची विषमता कमी केली पाहिजे, उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी शेतीच्या उत्पादकतेचा उपयोग केला पाहिजे, त्यांचं रॉ मटेरियल पुरवण्यासाठी शेतीचा उपयोग केला पाहिजे, अशा प्रकारचं कार्य स्टालिनने केलं होतं. मग इथे त्यांनी काय केलं की मानव संसाधनांचा योग्य उपयोग करून घेतला, त्याच्याचबरोबर शेतीच्या उत्पादनाचे आकार वाढवून त्याचा रॉ मटेरियल म्हणून उपयोग करून औद्योगिकीकरणाला चालना दिली. त्याच्याचबरोबर स्पेशली रशियाचा किंवा USSRचं औद्योगिकीकरण करून आपल्याला जगात महासत्ता बनायचं आहे हे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलं होतं. संरक्षणाच्या बाबतीत रशियाला स्वावलंबी बनायचं होतं आणि म्हणूनच मग त्यांनी यंत्रसामग्री, कोळसा, पोलाद, ऊर्जा हे जे अवजड उद्योग होते या अवजड उद्योगांमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती आणि यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी प्लॅन केले होते.